नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहर बस सेवेत डिझेल बस ऐवजी आता ई बस रस्त्यावर धावणार आहे। या वर्षाच्या अखेरीस सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या बसेस सेवेतून काढून टाकल्या जातील। ई बस पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होणार। त्यामुळे पुढील 2 वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यात एकूण 850 ई बसेस सेवेत आणल्या जाणार आहेत। मुंबईमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासींना वाढीव आरक्षण देण्यासाठी बैठक पार पडली। इतर प्रवर्गाचे आरक्षण कमी करून आदिवासींना लाभ देण्याचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला जाणार आहे। उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील धौलतीर येथे आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 लोकांचा मृत्यू तर 9 जण बेपत्ता झाले आहेत। इस्रायल आणि अमेरिकेने त्यांच्या अणुप्रकल्पावर केलेल्या हल्ल्यानंतर इराण सध्या एजंट्सचा शोध घेत आहे। इस्रायलने इराणमध्ये अनेक मोठ्या कारवाया करण्यासाठी या गुप्तहेरांची मदत घेतली होती। यामध्ये इराणी अणुशास्त्रज्ञांची हत्या आणि हमास नेता इस्माईल हनिया यांच्यावरील हल्ल्याचाही समावेश आहे। आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान सुद्धा क्रिकेटमध्ये एंट्री करत आहे। त्याने इंडियन स्टेट प्रीमियर लीग T10 मध्ये एक संघ खरेदी केला आहे। त्यामुळे सलमान खान नवी दिल्ली संघाचा मालक बनला आहे। त्याने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे। टीम इंडियाचा स्टार रिंकू सिंगला उत्तर प्रदेश सरकारने मोठा सन्मान दिला आहे। T20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकूची बेसिक एज्युकेशन ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत राहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।